हाय, हॅलो, नमस्कार. मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर. तर उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि त्यामुळे आपली सतत काहीतरी थंड खाण्याची इच्छा होत असते. तर चला, मी आज तुम्हाला बाजारासारखी टेस्टी पण बनवायला अतिशय सोपी आणि कमी साहित्यात बनणारी अशी आईस्क्रीम बनवण्याची पद्धत सांगणार आहे. त्यासाठी मी हे काजू आणि बदाम रात्रभर भिजत ठेवलेले आणि आता मी यांना सोलून घेणार आहे. हे बघा, मी सगळे बदाम जे आहेत ना, ते सोलून घेतलेले आहेत. पूर्ण असे सोलून घेतलेले आहेत त्यांना. आणि आता मी याची पेस्ट करणार आहे. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काजू आणि बदाम एकत्रच वाटून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे त्यांना आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचंय आणि ह्यांना छान अशी पेस्ट करून घ्यायची. पूर्ण बारीक अशी पेस्ट करायची आहे त्याची. भरड-भरड ठेवायची नाहीये, पूर्ण बारीक करून घ्यायची. हे बघा, माझी पेस्ट बनवून झालेली आहे. त्याची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे. खूप अशी बारीक पेस्ट केलेली आहे मी. एकदम फ्लफी अशी पेस्ट झालेली आहे बघा. आता मी दुसरीकडे गॅस पेटवते आणि त्याच्यावर आहे ना दूध ठेवते. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे बघा. आता हे दूध आहे ना मी छान असं उकळून घेणार आहे. माझं दूध उकळलेलं आहे. आता मी याला साईडला ठेवते आणि त्याच गॅसवर आहे ना मी एका छोट्या टोपामध्ये साखर घेतलेली आहे. भरपूर अशी साखर घेतलेली आहे मी. तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता. पण साखर जरा जास्तच घ्यायची. 2 मोठे-मोठे बाउल अशी मी साखर घेतलेली आहे. त्यात थोडंसं अगदी पाणी टाकलंय आणि मी ती साखर अशी वितळवून घेतलेली आहे. हे बघा. पाणी थोडंसं जास्त टाकायचं त्या अंदाजाने. जसं आपण पाक करतो ना, तसंच फक्त थोडं पाकापेक्षा कमी पाणी. त्याच्यामध्ये मी आता थोडासा फूड कलर टाकलेला आहे. म्हणजे आपलं जी आईस्क्रीम आहे ना, ती छान अशी बाजारासारखी दिसेल सुद्धा. आता मी जो पाक आपण बनवला तो सुद्धा साईडला ठेवलेला आहे आणि दूध पुन्हा गॅसवर घेतलंय. त्याच्यामध्ये मी आता काजू बदामची जी पेस्ट बनवली आहे ना आपण, ती सगळी टाकून घेते आणि दुधामध्ये तिला छान अशी मिक्स करून घेते. हे बघा, दुधामध्ये व्यवस्थित असं सतत हलवत राहायचंय त्याला. 1-5 मिनिट आहे ना छान मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर मी आता साखर जी आपण पाक थोडासा करून ठेवलेला ना, ती साखर जरी राहिलेली असेल, पूर्ण पाक नसेल ना झाला त्याचा रेडी, तरी चालेल, काहीच हरकत नाहीये. मी आता ती साखर याच्यामध्ये टाकली. दुधाचा कलर बघा कसा बदललेला आहे. फूड कलरमुळे त्याचा कलर अगदी छान झालेला आहे. असं लहान गॅसवर याला 2 ते 3 मिनिटांसाठी ना उकळून द्यायचंय व्यवस्थित असं. हे बघा, कन्सिस्टन्सी बघा कशी आहे. घट्ट करायची नाही अजिबात. अशीच पातळच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि आता यामध्ये मी थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे. आता याला मी छान असं मिक्स करून करते. छान मिक्स करून ठेवते आणि मी थंड करायला याला साईडला ठेवून देते. साधारण 1 ते दीड तासानंतर हे बघा मिश्रण थंड झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघा पहिल्यापेक्षा हे थोडंसं असं घट्टसर झालेलं आहे. आता मी याला हे आईस्क्रीमचे मोल्ड आहेत त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर मी याचे झाकण काढून घेते आणि आपलं जे बनवलेलं मिश्रण आहे ना, ते मी याच्यामध्ये ओतून घेते. व्यवस्थित असं पूर्ण भरून घ्यायचंय. अर्धवट वगैरे ठेवायचं नाहीये. पूर्ण भरून घ्यायचंय त्याला. हे बघा, माझे सगळे मोल्डमध्ये जे मिश्रण आहे ना, ते भरून झालेले आहे आणि मी आता याला फ्रीजरमध्ये ठेवून देते. 5 ते 6 तासांसाठी मी याला फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे. हे बघा, 5 ते 6 तास झालेले आहेत आणि हे बघा कसं घट्ट झालेलं आहे. जे मिश्रण आहे ना, ते पूर्ण असं घट्ट झालंय. मी तुम्हाला काढून पण दाखवते. अगदी सोप्या पद्धतीने निघतं, काहीच हार्ड जात नाहीये. हे बघा, किती सुंदर दिसते. एकदम बाजारासारखी दिसते सुद्धा आणि चवीला आहे ना, सिरियसली बाजारापेक्षाही चविष्ट लागत होती ही आईस्क्रीम. त्याच्यावर मी थोडासा काजू बदामचा चुरा टाकलेला आहे. तुम्हाला ही माझी आईस्क्रीम बनवण्याची पद्धत, अगदी सोपी पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.